रखुमाई विठोबा 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 रखुमाई। यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो विशदबोध विदग्धा आता माझे मने धरावा निर्धार चिंतनी विसरण पडावा। प्रस्तुत अभंग किम निमित्त आपल्या सर्वांच्या पुढे सादर केला सर्वांना ज्ञात तरी अल्पसा परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आणि बैरागी महाराज श्री संत बैरागी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या परम पावन शाभूमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद भागवत कथा अखंड ज्ञान यज्ञ सोहळा आणि तद्निमित्त असणार हे 5व्या दिवसाचं वाक्पुष्प माझ्या वाट्याला। अभंग कोणाचा आपल्या सर्वांच्या पुढे विषद केला। सर्वांना जगद्गुरु तुकोबा यांचा परिचय, त्यामुळे विशेष परिचय सांगण्याची गरज नाही। शेवा किमनिमित्त सर्वांना ज्ञात आहे आणि आज विशेष कीर्तन, विशेष म्हणजे विशेष कीर्तनकार नाही, विशेष कीर्तन याच्याकरता म्हटलं की पहिले प्रास्तावना सांगतो आणि पुढे सेवेकडे वळतो। आपल्या गावातलं एक सर्वांचा आधारवड असणारे व्यक्तिमत्व, त्यांना आपण मोठी माय म्हणतो नाही काय, ज्यांनी आपलं जीव आपलं पूर्ण शरीर आईसाहेब मुक्तेच्या सेवेच्या करता खर्चित केलं, किंबहुना पैपई जमा करून आईसाहेबांचं भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्याचा अथक प्रयत्न केला। त्यांचे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या श्रीमद भागवत कथा अखंड ज्ञानयज्ञामध्ये असलेली सेवा जे संतोष भाऊ यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली। विशेष याच्याकरता म्हटलं की आईसाहेबाचं मंदिर तुम्ही बांधलं पण आमच्या गावापासून एकदम जवळच आहे, म्हणजे आम्ही मुक्ताईच्या परिसरातले आहेत म्हणून विशेष हा शब्द वापरला असतो। सेवा किमनिमित्त सर्वांना ज्ञात आहे। जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या माध्यमातून ज्या साधकांना ज्या भगवत भक्तांनी जीवनामध्ये सेवा केली, सेवेचा परिपाक काय होतो तो अभंगाच्या माध्यमातून तुकोबा विशद करतात। थोडक्यात अभंगाचा भावार्थ सांगतो आणि सेवेकडे वळतो। जगद्गुरु तुकोबा संत सज्जनांनो, आता भय नाही ऐसे वाटते जीवा, आता असं वाटते भय नाही का घडली या सेवा समर्थाची। समर्थाची सेवा आमच्या जीवनात घडली, त्याचा परिणाम आमच्या जीवनातली भीती निघून गेली। मोठ्याची किंवा साधूची किंवा महात्म्याची सेवा जेव्हा जीवनात घडते तेव्हा त्या साधकाच्या त्या भागवत भक्ताच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची भीती राहत नाही असं तुकोबा सांगतात। पण जरी माझ्या जीवनात आजपर्यंत सेवा घडली तरी याच्या पुढे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने विसर न पडावा। माझ्या मनानं काय केलं पाहिजे म्हणून महाराज सांगतात, माझ्या मनानं निर्धार केला पाहिजे। कुठला निर्धार? की भगवान परमात्म्याच्या चिंतनात कदापि कधीही विसर पडता कामा नये। महाराज, जर तुम्ही चिंतनात विसर पडणार नाही असा निर्धार केला, तुमच्या मनानं तसा संकल्प केला आणि तुम्ही जर भगवान परमात्म्याची सातत्याने सेवा केली तर काय फायदा तुम्हाला? महाराज सांगा काय फायदा होते काय सांगू तुम्हाला। हो, त्या भगवान पंढरीश परमात्म्याकडे, त्या भगवान परमात्म्याकडे पांडुरंगाकडे जर आपण गेलो तर तो तुमची निराशा करणार नाही हे मात्र खरी आहे। बाकी व्यवहारामध्ये जर आपण एखाद्याकडे एखाद्या अपेक्षेने गेलो तर होऊ शकते, जीवनात कदाचित निराशा पदरी पडण्याची शक्यता असते। मात्र भगवान परमात्म्याच्याकडे जो साधक जाईल, संत भैरवनाथ महाराज यांच्याकडे जो साधक जाईल त्याच्या जीवनात कधीच निराशा येणार नाही असं तुकोबा सांगतात। येथे कोणाविषयी न झाली निराश आल्या याच कास कृपेविषयी। महाराज, जो साधूकडे जातो किंवा देवाकडे जातो त्याच्या जीवनात कधी निराशा येत नाही, मान्य आहे। पण तो साधू आत्मा, तो भगवत भक्त किंवा तो भगवान परमात्मा तिथं काही आपलेपणा परकेपणा करीन ना माझा किंवा तुमचा, असं काही महाराज सांगता असं तिथं होणार नाही। तुका म्हणे येथे नाही तुझी परी राया रंक सारी देवापै। त्या देवाकडे, त्या भगवान परमात्म्याकडे, त्या भैरवनाथांकडे, त्या महाराजांच्याकडे जो कोणी येईल, राजा असो का रंक असो, ते सर्वांचा स्वीकार करतात, सर्वांची इच्छा पूर्ण करतात। थोडक्यात अभंगाचा भावार्थ संपला। विठाला भावार्थ संपला पण कीर्तन संपलं असं समजू नका। हे कीर्तनातल्या जसं बातम्यात मुख्य बातम्या असतात ना, हेडलाईन संपल्या, विस्तारपूर्वक बातम्या बाकी आहे, काळजी करू नका। कारण आपलं निर्धारित कीर्तन मला वाटतं 8 वाजता होतं ना, 8 ते 10 होतं ना,
8:30 ते 10:30 होतं. अर्धा तास लेट झालं सुरू आणि मला चक्रवाढ व्याजाचा चांगला हिशोब करता येते. त्या अर्ध्या तासाचं आपण 1.5 तास लेट सुरू, म्हणजे 8:30 ते 10:30 निर्धारित कीर्तन. आपण अर्धा तास लेट सुरू केलं, 9ला सुरू केलं, 9 ते 11 निर्धारित झालं आणि अर्ध्या तासाचं चक्रवाढ व्याज कमीत कमी 1 तास, म्हणजे 9 ते 12. चालेल ना? फक्त तुमच्या चेहऱ्यावरती 12:30 वाजू देऊ नका. तुमच्या चेहऱ्यावर 12:30 वाजले की आम्ही आमचं उचललं, नाही काय? तुमच्या चेहऱ्यावर 12:30 वाजून याच्याकरता हे लोक काय मेहनत घेतात तुम्ही पाहिलं, नाही काय? किती फॅन असू द्या, फॅन नाही म्हणा, पण तशी हवा चांगली आहे, तरी घामाच्या धारा लागतात त्यांना. कशाच्या करता? तुमच्या चेहऱ्यावर 12:30 वाजून एवढ्या करता. म्हणून कृपा करून हात जोडून कीर्तनातून कोणी उठू नका. जर उठलेच तर गाठ तुमची माझी आहे, समजलं ना? म्हणजे भैरवनाथाची आहे. विठाला या अभंगाच्या माध्यमातून साधू महापुरुषाचं जीवन कसं असतं ते व्यक्त करतात. महाराज सांगतात, जो साधू असतो, जो महात्मा असतो, जो भगवत भक्त असतो, तो आपल्या जीवनामध्ये जेव्हा भगवान परमात्म्याची सेवा करतो ना, जेव्हा साधना करतो ना, त्या साधनेचा परिपाक काय आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या पुढे विषद करतो. महाराज सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये सेवा घडली त्याला काय झालं? त्याच्या जीवनातली भीती निघून गेली. भीती एरिवस जगतामध्ये कोण आहे हो की त्याच्या जीवनामध्ये भीती नाही? कोणीतरी इथं बसल्यापैकी असं सांगा की कोणाला कशाची भीती वाटत नाही? नाही, असं शोधून सापडणार नाही. कारण भीती हा प्रत्येक माणसाच्या पाठीमागे लागलेला गुणधर्म आहे. जिथं माणूस आहे तिथं भीती आहे. भीती आहेच, ते कशाची असेल हा स्वतंत्र भाग आहे, नाही का? कोणाला कशाची असेल, कोणाला कशाची असेल, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र भीती नाही असं कोणी नाही. पण एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे संत महात्म्यांचं. एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे भक्तांचं, महापुरुषांचं, साधू पुरुषांचं, की त्याच्या जीवनामध्ये भीती नसते. काय भीती नसते हो? त्याचं कारण सांगतात महाराज, घडली या सेवा समर्थाची. ज्याच्या जीवनात मोठ्यांची सेवा घडते, समर्थांची सेवा घडते, त्याच्या जीवनातली भीती निघून जात असते. विठाला हो, एरवी थोडक्यात बोलायचं झालं तर शास्त्र सांगते की सेवा करणे चुकीचं आहे. शास्त्र सांगते बरं का, मी नाही बोलत. शास्त्रकार सांगतात की सेवा करणं हे चुकीचं आहे. का? त्याचं कारण आहे. महाभारतामध्ये वर्णन करताना असं म्हटलंय, जीवंतोपी मृतपंच व्यासेन प्रकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. जिवंतोपी मृतपंच, 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहेत. दरिद्रो, 1 नंबरचा दरिद्री माणूस. दरिद्री माणूस जगला काय मेला काय? का? कारण तो दारिद्र्याचं एवढं दुःख भोगते, एवढं दुःख भोगते की त्याला जगण्यात सुद्धा रस वाटत नाही, आनंद वाटत नाही, नाही काय? दारिद्र्याचं दुःख बघता ऐकण्यासाठी गोड वाटते भाविकांना. वस्तुतः ज्याच्या जीवनात येते त्याला माहिती आहे दारिद्र्य काय चीज आहे. सांगतो, भजन करा विठाला. सॉक्रेटिस नावाचा एक इंग्लिश लेखक आहे, त्याचं वाक्य, पॉवर्टी इज व्हेरी गुड इन पोएम्स बट प्रॅक्टिकल इन व्हेरी डिफिकल्ट. दारिद्र्य कवितेत गोड आहे, पण प्रत्यक्ष ज्याच्या जीवनात उतरते ना त्याला माहिती आहे दारिद्र्याची धग काय असते, नाही काय? दारिद्र्यवान माणसाला जीवन जगताना किती अडचणी येतात. घरात पडल्यापासून बाहेर जाईपर्यंत आणि बाहेर गेला माणूस घरात येईपर्यंत ठीक आहे हो, पण घरात झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याची काय धक आहे. जो दारिद्र्य भोगतो त्याला माहिती आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात, जीवंतोपी मृतपंच, एक दरिद्रो. दुसरा व्याधितो, आजारी माणूस. आजारी माणसाला काय वेदना होतात, काय दुःख होतात हे आजारी माणसाला माहिती आहे. नाईलाजानं माणूस मुखातून उद्गार करतो, देवा या दुःखापेक्षा मेलेलं पुरलं, नाही का? अनंत ज्या यातना होतात ते यातना इतक्या त्रस्त होतो. आज महाराष्ट्रामध्ये लोक कर्जबाजारी आत्महत्या करतात, आपण पाहतो. मला वाटते तुमच्यापेक्षा आमच्याकडे जास्त आत्महत्या होते विदर्भामध्ये. का करतात तो आत्महत्या लोक? ज्या माणसाच्या पायाला जर काटा टुसला शेतात काम करताना, काटा समजते ना तुम्हाला? काटा टुसला, सुई टुसली तर माणूस वेदना सहन करू शकत नाही. ते टुसलेला काटा, सुई काढून पहिले मोकळं करायचं आणि मग जीवन जगायचं, शेतातलं काम करायचं. असं व्यक्तिमत्व असणारा शेतकरी, असं व्यक्तिमत्व असणारा सर्वसामान्य माणूस आज अनेक ठिकाणी, गावोगावी, नाही का, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक मोहल्ल्यात आपण आत्महत्या झाल्या केल्या ऐकतो, पाहतो, कानावरती विषय येतात. का हो असं? का असं? कारण दारिद्र्याची धग, नाही काय? दरिद्री जीवनाचा परिणाम तर मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो.
म्हणून शास्त्रकार सांगतात की जिवंत असला काय आणि मेला काय? कोण? दरिद्र माणूस एक. दुसरा व्याधी तो. दुःखी माणसाला दुःख आवडत नाही पण येते का? ज्ञानोबा सांगतात हा गा रोग काय रोगिया. रोगी माणसाला कुठे रोग आवडते का? आवडे. दारिद्र्य 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 माणसाला दारिद्र्य आवडते? महाराज म्हणतात नाही. परी भोगी जे बळी अदृष्ट जे नाही, पण जे तुमच्या तकदीरात ते भोगावं लागते अदृष्ट आहे ते दारिद्र्य दुःख, रोगाचं दुःख, त्यामुळे जिवंत मेल्यासारखं. दोन. तिसरं प्रवासी. जो प्रवास करणारा ना सारखा प्रवास करतो तो माणूस जिवंत मेल्यासारखा म्हणतात. का? कारण गाडीतच जेवणं, गाडीतच झोपणं, गाडीतच फिरणं, घरदार नाही, समाज नाही, काहीच नाही, देव नाही, दर्शन नाही, काहीच नाही, नुसतं फिरतो. हा असला का नसला का शास्त्र सांगतात प्रवासी. आणि शेवटचा शब्द सांगितला नित्य सेवक. हा जो दुसऱ्याची नेहमी सेवा करतो हा जिवंत असून मेल्यासारखा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला भैरवनाथाच्या चरणापासून दूर करता की काय? हा सेवा करणं हा मेल्याच्या गणतीत. आपण कोणाची? कार्य दास होसी संसाराचा खर. हा संसाराचा दास होऊ नको, कुटुंबाचा दास होऊ नको, पण साधू संतांची महापुरुषाची सेवा केल्याशिवाय राहू नको. हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. याचा अर्थ असा की सेवा करणाऱ्या शास्त्रकारांनी मूर्खाच्या गणतीत नोंदले, सेवा करणाऱ्या शास्त्रकारांनी मृत्यूच्या गणतीत नोंदले. पण इथं जगद्गुरु तुकोबाराय शातीठोकपणे सांगतात की ज्याच्या जीवनामध्ये समर्थाची सेवा घडली ना तो जो कोणी असेल त्याच्या जीवनातल्या भीतीची निवृत्ती होते. एवढ्याला आता सेवा हा विषय महाराजांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी सेवा केली असेल त्याच्या जीवनातली भीतीची निवृत्ती होते. नाही काय? कोणाची? सेवा करणाऱ्याची. जरा मिस्टेक झालं. संत बैरागी बाबा, माझ्या तोंडात भैरव बाबा आलं असतो. संत बैरागी बाबासारखे संत महात्म्यांचे साधू पुरुषांची जी सेवा करतात त्यांच्या जीवनातली भीतीची निवृत्ती होते. हा आपला विषय चालू होता. का होते हो? कारण ते समर्थ आहेत म्हणून. समर्थ उगाच ही उपाधी कोणाला देता येत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगद्गुरु तुकाराम महाराज. कधी जगद्गुरु आले की तुकाराम महाराज, शांती ब्रह्म नाथ महाराज. शांती ब्रह्म शब्द अरे आला की एक नाथ महाराज तुमच्या डोळ्यापुढे येतात. जगद्गुरु आलं की तुकोबरा तुमच्या डोळ्यापुढे येतात. अर्थात ज्याची त्याला उपाधी शोभून आहे. ज्ञानाचा सागर म्हटला की माऊली ज्ञानोबाराच तुमच्या विवेका सागरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. इंजेक्शन भरलेलेच लोकांचे नाही. काही विषय आला की सोडलं समजा. महाराज ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर हा शब्द वापरला की माऊली ज्ञानोबराय तुमच्या आमच्या डोळ्यापुढे येतात.
तसे समर्थ शब्द आला की मग बाबाची आठवण. ते सद्गुरू गजानन महाराज असतील, आता समर्थ बैरागी बाबा असतील. का बाकीच्यांना ती उपाधी का देऊ नये? कारण समर्थ उगच कोणालाही म्हणता येत नाही. समर्थ त्याला म्हणावं, समर्थाची पंक्ती भोजने तळल्या वळल्या एकची पक्वन्य. किंबहुना जैसा समर्थ दाता कोणा ते नास्तीनं म्हणतो, कोणाला नाही म्हणत नाही, त्याला समर्थ म्हणतात. काळजी करू नका, 15 मिनटं झाले. आता लोक कीर्तन तुमच्या डोक्याच्या वरून गेलं असेल, आलं असेल मला माहिती नाही, पण आता काही कीर्तन डोक्याच्या वरून जाणार नाही. त्याचं कारण सांगतो, माझी उंची जरा कमी आहे महाराज, नाही काय, त्यामुळे शब्द कानाच्या खालून जातात. पण आयोजक मंडळीने बरं केलं, 2 फुटाचं स्टेज केलं, नाही काय. आता त्याच्यामुळे जरा डोक्याच्या वरून जाण्याची भीती आहे. पण तुम्ही माना खाली टाकल्या तर, नाही काय, म्हणून तुम्ही माना खाली टाकल्या म्हणजे कान खाली जातील. कान खाली गेले म्हणजे तुमच्या कानात शब्द शिरणार नाही. मग म्हणसान डोक्याच्या वरून गेला. काळजी करू नका, डोक्याच्या वरून जाणार नाही कीर्तन. असतो जगद्गुरु तुकोबारे अशी जे समर्थ आहेत, भैरवनाथ महाराज, बैरागी बाबा, सद्गुरू गजानन महाराज असतील, जगद्गुरु तुकोबारे असतील, असे जे महापुरुष असतील, अशांची जेव्हा साधक एखादी सेवा करतो, त्या सेवेचा परिपाक असा आहे की त्याच्या जीवनामध्ये कुठली भीती राहत नाही. एक दुसरं उदाहरण आपल्याच गावातलं सांगायचं, ज्यांचा फोटो आपण लावलाय, रामकृष्ण महाराज सवणेकर, नाही काय. त्यांचा आणि महाराजांचा म्हणजे आमचा शेगावचा चांगला बराच जवळचा परिचय. तेही जेव्हा गेले तेव्हा असताना म्हणायचे, महाराज आपला हातबी कापला तर आपलं रक्तन गणगणगणात बोते म्हणे. महाराज म्हणायचे, मला तुमच्या गावात मला माहिती नाही, पण ते असं म्हणायचं, जेव्हा जाईल ना मी तेव्हा गणगणगणात बोते करतच जाईल, नाही काय. हा त्यांच्या सेवेचा परिपाक होता. गेले जाणं हे विशेष नाही, जो जन्माला आला तो जातोच, नाही का, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते कर्तृत्व करून गेले आणि कर्तृत्व करत जात असताना जेव्हा शेवट जवळ आला तेव्हा भीती न वाटावी अशी अवस्था प्राप्त व्हावी, याला सेवेचा परिपाक म्हणतात. विठाला जेव्हा जीवनामध्ये सेवा घडते तेव्हा ही अवस्था प्राप्त होते, नाही काय. ज्याने मोठ्याची सेवा केली त्यांचं पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वांना उदाहरण शॉर्टकट सांगतो एका शब्दामध्ये आणि पुढे जातो, कारण खरं पाहिलं तर मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनाचा विषय नाही, नाही काय. कीर्तनाचा विषय नाही म्हणजे एखादा अतिशोक्तीने महाराज असं काय बोलता तुम्ही, तापीद आहे की काय, नाही. हा कीर्तनाचा विषय नाही म्हणजे तो अंगीकारण्याचा विषय, नुसतं सांगण्याचा विषय नाही, तो आपल्या अंगात आपल्या मनात रुजवण्याचा विषय, नाही काय. ज्यांनी छत्रपतींची जीवनामध्ये सेवा केली आणि जेव्हा समजलं की आज आपण ज्याची सेवा करतो, ज्याची चाकरी करतो, तो संकटात आहे, तेव्हा चाकरी करणाऱ्या माणसाच्या तोंडात उद्गार निघाले, महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही जगण्यासाठी आम्ही मरायला तयार आहे, काय भीती वाटली नाही, कारण समर्थांची सेवा होती. विठाला विठाला त्याच्या जीवनामध्ये कुठलीच भीती राहत नाही. महाराज कुठलीच भीती राहत नाही असं कसं बोलणं तुमचं योग्य आहे, कारण कशाचे नसेल पण शास्त्राला सांगतात, भोगे रोग भयम, भोग बोलणाऱ्याला रोगाची भीती आहे. कुले च्युती भयम, कुलवानाला कुळाला कलंक लागण्याची भीती आहे. किती भोग भोगणार रोगाची भीती आहे. एक काळ असं होतं की वयाच्या 60व्या 70व्या वर्षी डोळ्याला चष्मे लागायचे, नाही का. आता 10-15 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला चष्मे आहेत. नवे नवे 2-2, 4-4, 5-5 वर्षाचे मुलं चष्मे लावतात. आता 2 वर्षाला या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन क्लासमुळे ते सांगायलाच नको, नाही काय. 24 तास डोळ्यापुढे चष्मा लागतो. का झालं असं, कारण जीवनामध्ये भोग वाढले, परिणाम रोग उत्पन्न झाले. नको तेवढी लोकांना शुगर आहे, बिमाऱ्या, हार्ट अटॅक, मोठमोठ्या बिमाऱ्या. का झालं, कारण जीवनामध्ये भोग वाढले, रोगाची भीती. भोगे रोग भयम, कुलवानाला आपल्या कुळाला कलंक लागण्याची भीती. कुलेच्युती भयम, वित्ते नृपाला भयम, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला राजाची भीती. माने दैन्य भयम, माने लोकांना दैन्यतेची भीती. बली रिपू भयम, बलवानाला शत्रूची भीती आहे. उगाच माझ्यासारखीशी कोणी पंगा खेळत नाही, का, कारण त्याला माहिती आहे अगरबत्तीच्या पैलवानाच्या नादी लागून आपलं कुठे वाटोळ करायचं. कारण कुस्ती खेळताना मल्लच पाहतो, उगाच छोट्या मोठ्या माणसा कोण नागे लागणार आहे, तो म्हणजे याच्या नादी लागायचं म्हणजे आपला कमीपणा करून घेणार, नाही काय. कुस्ती कोणासोबत खेळायची, जो तुल्यबळ आहे त्याच. उगाच कोणाची कुस्ती खेळायची 2 हात करण्याचा प्रयत्न करता, त्याला काही किंमत आहे काय, त्याला किंमत नाही, नाही काय. असतो ह्या भीती सर्वांना आहेत. शास्त्री वात भयम, विद्वानाला वाद घालणाऱ्याची भीती आहे. तपेंद्रिय भयम, तप करणाऱ्याला इंद्रियाची भीती आहे. मग तो कोणतीच भीती नसेल, पण मृत्यूची भीती मात्र सर्वांना आहे. असं कोण आहे की कोणाला मृत्यूची भीती नाही? तुमच्यापैकी कोणी
की तुम्हाला मृत्यूची भीतीने एखादा आहे का कोणी छाती टोकपणे हात वर करणारा बोलणारा असेल कोणी असं पठ्ठ्याला मृत्यूची भीती नाही म्हणून? नाही नाही नाही, हा मृत्यूची भीती सर्वांना आहे, मरण येणार आहे, पण सर्वांना जरी असलं तरी जो समर्थाची सेवा करतो ना त्याच्या अंगात दानत असते की मृत्यूला सुद्धा वापस पाठवू. विठाला जीवनामध्ये भीती आहेत, या सर्व भीत्यांची निवृत्ती संत महात्म्यांच्या, बैरागी बाबांच्या, नाही काय, साधू पुरुषांच्या, गजानन महाराजांच्या असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, मौली ज्ञानोबराय असतील, विठ्ठलदेव महाराज असतील, असे जे साधू पुरुष आहे यांची सेवा केल्याचा परिपाक असा आहे की त्याच्या जीवनातल्या भीतीची निवृत्ती होते. आणि जीवनातली भीती जावी त्याच्याकरताच प्रयत्न करावे लागतात, नाही काय. एरवी संसार म्हटलं की भीती आहे, भीती, नाही काय, आणि परमार्थ म्हटलं की भीतीपासून निवृत्ती आहे. जिथं संसार आहे तिथं दुःख आहे, जिथं परमार्थ आहे तिथं सुख आहे. आणि म्हणून तुम्ही आपण प्रत्येकजण सुखाची प्रयत्न करतो, सुख मिळावं त्यासाठी प्रयत्नशील असतो, नाही काय. आणि सर्वांचे जरी सुखाचे प्रयत्न असले तरी सर्वांचा अनुभव मात्र वेगळा वेगळा असतो, प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा आहे प्रयत्न सर्वांचे सुखाचे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणीही पा, प्रत्येक जण दुःखी आहे, सुखी कोणीच नाही. पण कोणीच सुखी नाही असं काही नाही आहे, असे अनंत सुखी आहेत. कोण? एवढं सुख त्यांच्या पुढे आहे, एवढं सुख त्यांच्या सोबत आहे. किती सुख? महाराज सांगतात एवढे सुखी आम्ही की आनंद कोंदला मागे पुढे, आमच्या मागे पुढे आनंद आहे. का? याचं कारण आम्ही समर्थाची सेवा. सुखाच्या व्यवहारे सुख लाभला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. व्यवहार सुखाचा, परिणाम लाभ सुखाचा. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये एवढा आनंद आहे की दुःख नावाची वस्तू, दुःख नावाचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हा सेवेचा परिपाक आहे. आणि हा अभंग निवडण्याचं हेच कारण की ज्यांनी बाबांची सेवा केली असेल, किंवा बाबांची प्रत्यक्ष जरी सेवा करण्याची संधी मिळाली नसेल तरी त्यांच्या उत्सवाच्या निमित्तानं या उत्सवामध्ये सहभागी होणं असेल, किंबहुना कायिक वाचिक मानसिक सेवा करणं असेल, जो ज्यांनी जसा जसा प्रयत्न केला, जशी जशी ज्यांनी सेवा केली, त्या सेवेचा परिपाक त्यांच्या जीवनात असा झाला की त्यांच्या जीवनात दुःख येणार नाही. दुःख येणार नाही म्हणजे दुःख येतच नाही का? हो, येतात, परंतु ते दुःख दुःख आहे अशी जाण होत नाही. तसं एखादा माणूस रस्त्यानं चालताना समजा कल्पना करा की जंगलातून चालतो आणि एखाद्या भिकारड्यानं, चोरट्यानं चाकू लावला आणि सांगले खाला पैसे. तर पैसे काळा म्हटल्यानंतर किती आनंद होते माणसाला. एकटाच हातामध्ये 2-4 अंगठ्या, गळ्याला चाकू लावला आणि पैसे काळा म्हटल्यानंतर किती आनंद होतो. हा म्हटलं बाबा पैसे बिशे तर काही नाही. किती दुःख झालं असेल ज्याचं त्याला माहिती आहे. त्यांनी जेवढं त्या चोरट्याने एखाद्याची मान म्हणा पोट चिरलं त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टर हॉस्पिटलमध्ये चिरतो. तिथं होते का हो त्रास? नाही. का? चिरण्याची क्रिया सारखी जरी असली तरी तिथं फरक एवढा आहे, तिथं भुलीचं इंजेक्शन दिल्याचा परिणाम असा आहे की कितीही चिरलं तरी दुखत नाही. तसं या भक्तीचा सेवेचा परिणाम एवढा की जीवनात कितीही दुःख असलं तरी ते दुःख दुःख वाटत नाही, त्या दुःखाचं रूपांतर सुखात होते. हा संतांच्या सेवेचा परिणाम आहे. विठाला जर विचार केला तर दुःख
कोणाला सोडलं नाही, भीती कोणाला सोडली नाही. मी 4-5 शब्द तुमच्या पुढे सांगून गेलो. कोणाला भीती नाही हो. विद्वानाला जास्त भीती आहे, कुस्ती मल्लाला जास्त भीती आहे, पैशावाल्याला जास्त भीती आहे, नाही का? कोणाला भीती नाही सांगा ना तुम्ही. किती विद्वानाला भीती आहे? एखादा विद्वान असू द्या, किती विद्वानाला भीती आहे. लोक विद्वान अशी एवढे खेटे घेतात. महाराज सांगा लग्नात हळद का लावतात? यांना काय सांगा लग्नात हळद का लावतात? म्हटलं बा मला काही माहिती नाही. लग्न केलं नाही का तुम्ही? लग्न केलं, मग हळद का लावतात? म्हटलं बा पहिली परंपरा आहे, पिच्छेशी आई आगी ढकलती. पण तसं नाही, काहीतरी शास्त्रीय कारण सांगा. म्हणलं शास्त्र हेच आहे, रीतिरिवाज आहे, पद्धत आहे, परंपरा. पूर्वीच्या काळात काही फंगल इन्फेक्शन सारखे जर महामारीचे कुठले जर आजार असले तर हळद अंगाला चोपडली तर त्या टायमामध्ये, लग्नाच्या टायमामध्ये तो वर वधू आजारी पडू नये, त्या दृष्टिकोनातून एक अँटीबायोटिक सारखं पदार्थ, द्रव पदार्थ हळद अंगाला चोरतात. ही परंपरा आलेली पद्धत आहे. म्हटलं ही पद्धत नाही महाराज, काहीतरी शास्त्रीय कारण सांगा. म्हटलं आता हे आळमुठ्याचे आहेत नाही का, उपट डोक्याचे आहेत, त्यांना शास्त्रीय कारण चालणार नाही. कारण जसा रोग असला ना, जसा रोग असला तसे उपचार करावे लागतात. रोग जर आता तुम्हाला जर अध्यात्माचा असला, विनोद सांगत बसलं तेही जमणार नाही. कळलं महाराज? जसा रोग तसं औषध द्यावं लागते. मी नाही सांगत, शास्त्र सांगते. भजन करा, विठाल आहे. पेशंट दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरने त्याला तपासलं. म्हटलं काय होते तुला? म्हटलं साहेब कसं तरी होते. म्हटलं कसं होते म्हणजे नेमकं काय होते? म्हटलं कसं मसं होते. अरे म्हटलं कसं मसं म्हणजे नेमकं कसं होते? पोट दुखते का? म्हटलं नाही कसं तरी होते. डोकं दुखते का? म्हटलं हो कसं तरी होते. म्हटलं पोट दुखत नाही, डोकं दुखत नाही, अंगाला काय ताप वगैरे आहे काय? म्हटलं नाही. मग तुला होते काय? म्हणलं कसं तरी होते. डॉक्टर बी शिकलेले होते. डॉक्टरने विचारले जर याला कसं तरी होत असेल, याचा रोग कसा तरी गेला पाहिजे. डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन लेटर काढलं, हातामध्ये पेन घेतला, रुग्णाचं नाव लिहिलं, त्यात लिहिलं यस्य कस्य तरर्मूलम येन केना पिघर्षितम. काय करायचं? हे औषध घेऊन या. यस्य कस्य तरोर्मूलम येन केना पिघर्षितम. कोणा तरी झाडाचे मूळ आण. म्हटलं साहेब कशी आणू? म्हणलं कशीही आण. म्हणलं मग काय करू? कशीही पे, मग काय होईल? कसाही रोग चालला जाईल. आता जसा रोग तसं औषध. आता रोगच जर कळला नाही माणसाला तर औषध काय देणार? नाही काय? आता प्रत्येकाचा रोग हा भिन्न भिन्न आहे. कोणाला कुठला आजार आहे, कोणाला कुठला आजार आहे. सर्व आजारावरती एकच औषध असेल असं काही नाही. परंतु सर्वच विषयाची असणारी भीतीची निवृत्ती संत महात्म्यांच्या सेवेनं जाते. हे त्याची फलश्रुती आहे. विठाल तुम्हाला विषय मी असं सांगत होतं की जसा प्रश्न तसं उपचार तसं उत्तर. नाही काय? त्यानं सांगितलं महाराज हे उत्तर नाही. म्हटलं मग दुसरं काहीतरी सांगा. मग समजलं याला सांगायला गेलं याच्या भाषेत. म्हटलं बाबा रे, लग्नात हळद याच्याकरता लावतात की लग्न झाल्यानंतर बरेच वेळा हळद लावण्याची पाळी येते. तुमच्याकडे हळद कधी लावतात? अहो बोलत जा हो. अंग दुखलं की, जखम झाली की, अंग सुजले की लावतात ना हळद. हा म्हटलं हेच आहे. लग्न झाल्यानंतर बरेच वेळा हळद लावण्याची पाळी येते. म्हणजे कोणी सासरवाडीला मारतात, कधी पत्नी मारते, कधी सासरा मारते, कधी सासू मारते, कधी साडी मारते, कधी कोण मारेल सांगता येत नाही काय? इतक्या ठिकाणी मार खावा लागतो. मग ते मार खाल्ल्याच्या नंतर हळद लावणार आपलं शुभचिंतक कोणी नसते. म्हणून ॲडव्हान्स बुकिंग आधीच हळद लावून टाक. विठाला हे त्याचं उत्तर नाही आहे. पण जसा प्रश्न तसं उत्तर द्यायला लागते. कारण लोक त्या वृत्तीचे, ज्या वृत्तीचा माणूस तसं उत्तर द्यायला लागेल. साधं उदाहरण सांगतोय. मास्तरानं मुलाला शाळेमध्ये विचारलं का रे बाबा कितवीला आहे तू? मला गुरुजी कळत नाही का तुम्हाला? तुमच्या वर्गात म्हणजे मी तितकीलाच आहे जितकेला तुम्ही शिकवता. म्हणलं असं आहे का? म्हटलं हो. म्हणलं आज आपल्या शाळेत इन्फेक्शनसाठी मोठे टीचर येणार आहे जिल्हा परिषदचे. म्हटलं मग केंद्रप्रमुख येणार. म्हटलं मग काय आहे? म्हटलं व्यवस्थित नीट उत्तर द्यायचे. म्हणे चालेल. केंद्रप्रमुख आले, प्रश्न विचारला मुलाला, सहज विचारला का रे बाबा सर्वांना गणित येतात? म्हटलं गुरुजी मग आपल्यासारखं एक्सपर्ट कोणीच नाही गणितामध्ये. सांग म्हणे इथून शेगावला जाण्यासाठी 40 रुपये, इथून शेगावला जाण्यासाठी 40 रुपये तिकीट लागते. तर माझं वय किती? मुलांना डोकं खाजवलं. हे कुठल्या गणितात कुठल्या मेथडमध्ये हे काही कळून नाही राहिलं. शेगावला जाण्यासाठी 40 रुपये तिकीट लागते.
तर माझं वय कुठे, याचा काही संदर्भ लागतो का? वयाचा आणि तिकिटाचा भाड्याचा याचा काही संदर्भ लागतो का? काही किलोमीटरचा काही रेफरन्स टाकलेला आहे का? हे आहे काय? सर्व मुलांनी, जे हुशार मुलं असतात ना पुढे पुढे बसलेले, त्यांनी माना खाली टाकले. पण सरीत मागचा होता, त्यानं हातवर केला, म्हणजे गुरुजी पठ्ठ्या मला सांग उत्तर. मुलगा आणला, गुरुजी तुमचं वय मला असं वाटते 40. गुरुजीचं वय अॅक्युरेट 40 होतं, परफेक्ट 40 वर्षाचे गुरुजी होते. गुरुजीनं टाळ्याच बाजूला. म्हटलं का रे गड्या, इतके महिने झाले तुला स्कूलमध्ये शिकवतो, पूर्ण ऑनलाईन 6 महिने शिकवले या सत्रात, 2 महिने झाले रेग्युलर ऑफलाईन शिकून राहिलो, तू एवढा हुशार विद्यार्थी मला माहितीच नाही. तुझं एक्सप्लेन्स उत्तर एकदम परफेक्ट आहे, पण एक्सप्लेन्स करून दे, विस्तार करून दे. उत्तर कसं? तुम्हाला गुरुजी सांगू का तुम्हाला? म्हटलं सांग ना. मला उत्तर असं आहे, माझा जो भाऊ आहे ना छोटा, तो 20 वर्षाचा आहे. म्हटलं अच्छा, तो हाफ मॅट आहे. कळलं का तुम्हाला? याला 5G पाहिजे हो, आता 4G आलं. विठाला विठाला. आपली फ्रिक्वेन्सी जितकी परफेक्ट सिग्नल कॅच करेल तितक्या लवकर समजेल. आपण 2G 3G मध्ये चाललो असेल, 5G आला 7G आला आणि कोणताही गुरुजी आला तरी काही फायदा होणार. मुलानं सांगितलं, गुरुजी ज्या अर्थी माझा भाऊ 20 वर्षाचा आहे, हाफ मॅट आहे, त्याचं वय जर 20 वर्ष असेल तर तुमचं 40 असलंच पाहिजे. म्हणलं हा कोणता सिद्धांत? म्हणलं हा पायथागोरसचा सिद्धांत नाही. 20 म्हणजे हाफ मॅट, तर 40 म्हणजे हा, ते तुम्ही समजून घ्या. कारण या प्रश्नाचा काही संदर्भच नाही, तर तुम्ही काय बी लावसान तर कसा प्रश्न चुकीचा तर उत्तर चुकीचं. तो केंद्र प्रमुख जरा तापला. म्हटलं मूर्खा, कोणाचा मुलगा आहेस रे तू? म्हटलं कोणाचा मुलगा म्हणजे माझ्या बापाचा. म्हटलं काय गावंडळ मुलगा आहे तू, तो जन्म कधी झाला? म्हटलं गुरुजी शुक्रवारी. म्हणजे तुझा? सांगितलं ना गुरुजी शुक्रवारी. मुलगा वायफोड होता. म्हणलं गुरुजी माझा शुक्रवारी झाला, पण तुमचा कधी झाला? मास्तर म्हणजे रविवारी. म्हणलं हा, रविवारी होऊच शकत नाही. म्हटलं का? रविवारी सुट्टी असते. आता जन्माचा सुट्टीचा काही संबंध आहे का? पण चुकीचा जर प्रश्न केला असेल तर त्याला मिळणारे उत्तर सुद्धा चुकीचेच असतात, हे त्याचं उत्तर आहे. विठाला विद्वानाला वाद घालणाऱ्याची किती भीती आहे. एक उदाहरण सांगू तुम्हाला. एका महात्म्यानं खूप मोठे ग्रंथ शास्त्र पाठ केले, वेदांत शास्त्र पाठ केले, नाही का, भले मोठे ग्रंथ पाठ केले. आणि एवढे मोठे मी जे ग्रंथ पाठ केले हे लोकांना कळावं तेवढ्या करता त्याने एक कंदील लावला. तुमच्याकडे कंदील माहिती आहे का बाबा? पूर्वीच्या काळात दिव्याच्या ऐवजी जे वापरायचं ना, लाईटाचे इलेक्ट्रॉनिक दिव्याचे, त्याला आमच्याकडे कंदील म्हणतात. इकडची भाषा मला माहिती नाही. तो कंदील लावला, त्याला काच लावलेला होता आणि त्याच्यासमोर अशीच पाटी लावलेली होती. तिच्यावर लिहिलं होतं, जोपर्यंत हा दिवा तेवत आहे तोपर्यंत माझ्यासारखा ज्ञानी मीच. हा दिवा विझला म्हणजे समजा मला दुसरा ज्ञानी मिळाला. असं त्या महात्म्याने त्या पाठीवरती कंदिलाच्या पुढे पाठी लावली. मजल दर मजल मुक्काम करत करत आपल्या गावाकडे काशी विश्वेश्वरनाथाहून निघाला. काशी विश्वेश्वराहून विद्यार्जन करून गावाकडे निघाला माणूस एका गावात प्रवेश करणार तितक्यात एका शेतकरी बाबाने त्याला पाहिलं. म्हटलं ओ महाराज, साधू पुरुष दिसला, जरा दर्शन करू द्या, नाही का, हात जोडू द्या, दंडवत करू द्या. हात गीत जोडले. म्हटलं कुठले तुम्ही? म्हटलं काशीचा. कुठे निघाले? म्हटलं गावाला. मला दिवसा कंदील काय बावळटपणा आहेत. आता शेतकरी तो. म्हटलं काही बावळटपणा काही नाही मूर्खा, तुला वाचता येत नाही. म्हटलं काय लिहिलं आहे? म्हटलं आपण काही शाळा बेळा काही शिकलो नाही. काय लिहिलं तूच सांग. महात्म्यानं सांगितलं, अरे हा दिवा म्हणजे मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी असल्याचं हे प्रतीक आहे. मला असं आहे का? म्हटलं हो. तुम्हाला काय येते? म्हटलं काहीही येते. काहीही म्हणजे काय? म्हणजे तुम्ही कुठलाही प्रश्न करा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्या डोक्यात आहे. म्हटलं असं? म्हटलं हो. शेतकरी पळतच गेला, नाही काय. तिकडे वखर नांगर हाकलत होता, त्याला औत म्हणतात, नाही काय. त्याचं रुमणच हातात घेऊन आला. कोण? शेतकरी. आणि त्या महाराजच्या पुढे उभा राहिला. सांगा म्हणे तुम्हाला कुठं लागेल हे? महाराजनं डोक्याला हात लावला की हे आपल्याला रुमणं मारणार आणि आपल्याला प्रश्न करतो कुठं लागेल. समजा महाराजनं म्हटलं डोक्यात लागेल, यांना पाठीत मारलं तर, आणि पाठीत लागेल म्हटलं यांना डोक्यात मारलं तर, बरं कुठेही मारलं तर तपलीक कोणाला? कुठं आणू रुमणं जे भन आहे ना, कुठेही मारलं त्रास कोणाला होईल? आपल्यालाच. महाराज म्हणले बाबा मला काही समजत नाही कुठं लागेल म्हणून. नाही कळत? म्हटलं नाही. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत नाही? म्हटलं नाही. पहिले दिवा विझवा.
का? कारण तुम्ही ज्ञानी नाही. मला एक सांगायचं की विद्वानाला सुद्धा वाद घालणाऱ्याची भीती आहे, ज्ञानी माणसाला भीती आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भीती आहे. भीती नाही अशी व्यक्ती जगात जन्माला यायची बाकी आहे, नाही काय? पण जरी भीती वाटत नसली, भीती सर्वांना जरी असली, तरी जे मोठ्यांच्या सेवेत राहतात ना, त्याच्या जीवनातली भीती जाते. कशाहून सांगतो, भजन करा विठाला. बावळे आम्ही आम्हा कसली भीती, नाही का? शाती टोपण लोक सांगतात का आम्ही शिवबाचे मावळे आहे. दैवत छत्रपती आमुचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमुचे, दैवत छत्रपती, छत्रपती आमुचे, दैवत छत्रपती. महाराज स्पष्टपणे सांगतात की आमचं दैवत जर छत्रपती शिवाजी राजे असतील तर आमच्या बापाला कोणाची भीती नाही. का? कारण आमची ताकद, आमची ऊर्जा, आमची शक्ती छत्रपती शिवाजी महाराज आहे. नुसतं भगवा ध्वज पाहला, नुसतं शिवाजीराजाची प्रतिमा पाहिली, नुसतं महाराजांची मूर्ती पाहिली की अंगात रक्त संचरते. का? कारण आमचं दैवत छत्रपती आहे. त्या छत्रपतीची आम्ही जीवनात सेवा केली. त्याचा परिपाक असा आहे की आमच्या पुढे अफजल खान जरी आणला तरी टरा टरा फाडल्या जाते. ही ताकद छत्रपती शिवाजीराजांच्या नावाची आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी राजांचे नाव घेणार तुम्ही आपण मावळे इथं कीर्तनामध्ये जमले. त्या संत बैरागी महाराजांची सेवा करणारे भक्त आपण तुम्ही इथं जमले. त्या सद्गुरुनाथांची सेवा करणारे जमले आपण इथं. त्यामुळे आमच्या जीवनातली भीती निघून गेली अभंगाच्या पहिल्या दोन मृदंग वादक कसे आहेत थोर आहे काय? विषय महाराज आणि तौरे देशमुख महाराज आहे ना, सुधीर महाराज. बरं बरं, तुमचं वाजवणं म्हटलं की सर्वांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजे असं तुमचं वाजवणं आहे, नाही काय? काय काय लोक फक्त वाजवायच्या लायकीचे असतात. विठाला जीवनातली भीती कधी जाते? सेवेचा परिपाक, नाही काय? ज्यांचा आपण आताच एक शब्द बोललो, का जीवनातली भीती निघून जावी? काय महिमा आहे हो
साधूच्या सेवेचा महिमा की जीवनातली भीती जाते आणि छत्रपतीच्या फोटोच्या तस्वीरचा महिमा असा की डोळ्यापुढे नुसतं महाराजांचा फोटो असला तरी जीवनातली भीती जाते. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. अंधार रात्र असावी, 12-1 वाजलेले असावे आणि काळकुट्ट अंधार रात्रीमध्ये एखाद्या कर्फ्यूच्या ठिकाणी जिथं संचारबंदी आहे की दिवसा माणसाशी माणूस बोलायला तयार नाही, अशा अवस्थेमध्ये रात्रीच्या वेळेला एखादी मुस्लिम स्त्री आपला जीव वाचवावा म्हणून आकांतनं धाय मोकळून रडते आणि ज्या गल्लीतून चालली त्या गल्लीतून हिंदू आणि मुस्लिमांचं प्रखर वैर आधीच झालेलं असावं. हे काय जिकडे तिकडे स्मशान शांतता असावी की जर हिंदूला मुस्लिम दिसला आणि मुस्लिमाला जर हिंदू दिसला तर दोघांनी आपल्या घरातल्या तलवारी काढाव्याने एकामेकाचा छिरच्छेद करावा. या टोकापर्यंत पोहोचलेला दोन्ही समाज आणि अशा समाजामध्ये जर एखादी युवती, ते हिंदू जाऊ द्या हो, मुस्लिम समाजाची युवती जरी त्या अंधार रात्रीतून त्या मार्गाने जात असेल आणि आपला जीव वाचवावा, आपल्यावरती कोणी अत्याचार करू नये, नवे नवे आपल्यावरती कोणी वार करू नये, तो कदाचित आपल्या धर्माचा असेल किंवा परक्या धर्माचा असेल, या शत्रूच्या तावडीतून मी वाचावं म्हणून काय करावं, ती अबला असणारी सबला नारी आपल्या जीव वाचेल तेव्हा वाटेल त्या रस्त्यानं धावत निघावी आणि धावता धावता कोणीतरी मला मदत करेल, कोणतरी मला मदत करेल, पण रात्रीच्या वेळेला कोण, जो आला तो कापल्याच जाणार, कोण मदत करणार नाही का, बुरे को खुदा डरे, कोण जाणार तिथं. अशा अवस्थेमध्ये कुठेतरी आपला जीव मुठीत घेऊन धावणारी स्त्री खिडकीतून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा, एखादा भगवा ध्वज तिला दिसावा, दरवाजा ठोकावा, रात्रीच्या वेळेला त्या माणसानं ते घर उघडावं, त्या मुस्लिम स्त्रीला हात घ्यावा आणि विचारावं का ग कोण आहेस, सांगितलं मी अमुक अमुक आहे. इतके रात्री कुठं निघालीस, सांगितलं आपल्या गावामध्ये संचारबंदी लागू आहे. म्हटलं माहिती आहे मला, तू इकडे का आलीस, म्हणजे माझा जीव वाचवण्यासाठी आले, सर्व समाज एकमेकाला मारण्यासाठी जीवावर उठले. या अवस्थेत जर मी या लोकांच्या मध्ये जर सापडले तर निश्चित आहे की माझा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही, मी जिवंत राहणार नाही. म्हटलं मग तू जर जीव वाचवण्यासाठी आली तर तुला आमचं हिंदूचंच घर दिसलं का, एखादी मुस्लिमाच्या घरात जायचं होतं, तिथं न जाता तू आमच्या घरामध्ये प्रवेश केला, काय कारण आहे, तुला हे कळत नाही का की आपण प्रखर वैरी आहोत, मी हिंदू आणि तू मुस्लिम आहे आणि दोघंही एकत्र एका धर्माचे नाही, एकमेकाचे विरोधक आहे. असं अवस्थेला रात्रीची वेळ आहे, तू माझ्या घरात एकटीच आहे, मी सुद्धा एकटाच पुरुष माझ्या घरामध्ये आहे, इथं कोणीच नाही, मी काहीही केलं तर ना तुझ्या समाजातले तुला वाचवायला येणार, माझ्या समाजातले मला किंवा तुला मदत करायला येणार. या अवस्थेत तू असा कुठला विश्वास ठेवला की माझ्या घरात प्रवेश केला, काय आहे तुझ्याकडे. त्यावेळेस त्या स्त्रीनं उद्गार काढावे की त्या माझ्या घरात काय, माझ्या अंगात ताकद काय हे मला माहिती नाही, पण तुम्ही ज्याची सेवा करताना, तुम्ही ज्याला दैवत मानताना, त्या सेवेचा परिपाक असा आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजची तस्वीर लावत असेल, छत्रपती शिवाजीराजाची माळा आपल्या गळ्यात परिधान करत असेल, जो भगवा ध्वज घेऊन आपल्या गावामध्ये फिरत असेल, ताकद नाही त्याची की कोणा परिस्थितीला हात लावेल, हे समर्थाची छत्रपती सेवेचं फळ आहे. विठाला छत्रपती नुसतं शिवजयंती म्हणून साजरी करू नका, छत्रपती म्हणून फक्त शिवाजी महाराज कीर्तनात आणावे, कीर्तनात सांगावे किंवा व्याख्यानात आणावे, व्याख्यानात सांगावे एवढ्या करता नाही. संत बैरागी महाराज असतील हे फक्त सप्ताहापुरते नाही, नाही काय, जेही आपण पुण्यतिथ्या करतो, जेही आपण जयंत्या करतो, ते जेही असतील त्या नुसतं फक्त हार घालून प्रतिमेचं पूजन करण्यासाठी नसतात, त्यांचे विचार आपल्या अंगात उतरले पाहिजे, नाही काय. नाही हजारो असंख्य विचार, एक विचार जरी आपल्या अंगात रुजला तर समजा आपल्याच्याने खरी शिवजयंती साजरी झाली. एक विचार जरी आपल्या मनात रुजला संत बैरागी महाराजांचा, समजा आपण त्यांचे पाईक झालो, नाही काय. कारण आपण, मी ऐकलं महाराजच्या मुखातून बघा बोलता बोलता महाराजांनी भाऊंनी माहिती दिली की इथं कोणीही या, कोणतंही भक्त या, फक्त बाबांना गाराणं सांगा, बाबा आमची अडचण आहे, समजा विषय मिटलाच समजा, नाही. जसं कोर्ट कचेरीमध्ये जायचं आणि आपला मॅटर जे असेल भांडणं वगैरे वाद तंटा तिथं मिटवायचं, इथं कोर्ट कचेरीत जायचं काम नाही. संत बैरागी बाबाकडे जायचं, आपलं जे गारहाणं असेल ते त्यांना सांगायचं, त्यांच्या दरबारात खटला गेला की महाराजांनी मिटवला समजा, का सेवेचं फळ आहे. विठाला विठाला हो ठीक आहे महाराज, आजपर्यंत आम्ही सेवा केली, बैरागी महाराजांची असेल, साधू संतांची असेल, भगवान पंडित परमात्म्याची असेल, पण पुढे काय,
पुढे सुद्धा आमचं मन असंच खंबीर राहायला पाहिजे, आम्ही सुद्धा पुढे अशीच सेवा केली पाहिजे. तेवढ्या करता महाराज सांगतात बाबा माझ्या मनानं निर्धार केला पाहिजे, कारण मन आता माझ्या कुठला की चिंतनात विसर पडणार नाही, कारण चिंतनात जरी विसर पडला तर आहे त्या अवस्थेपासून आपण च्युत हो, परावृत्त हो. म्हणून जी आपण भक्ती करतो त्या भक्तीमध्ये त्या चिंतनात विसर पडता कामा नये, हा मनाने निर्धार करावा असे जगद्गुरु तुकोबाराय मनाला विनंती करतात, किंबहुना प्रार्थना करतात. किंबहुना आपली भूमिका मांडताना आपली भूमिका कशी असावी त्या दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय विषय करतात. बाबा माझ्या मनात निर्धार केला पाहिजे कुठला की चिंतनात विसर पडता कामा नये, आणि मनानंच करणं गरजेचं आहे, एरवी शक्य होत नाही. कारण मन एवढं विचित्र आहे की ते सहजासहजी ऐकत नाही, कारण मनाचा स्वभाव चंचल आहे. ते एवढं चंचल आहे, एवढं विचित्र आहे की लाख म्हणा त्याला तू असं कर नाही काय ते तसं वागेलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून मला निर्बंध घातला घेणं सोपं आहे, पण प्रत्यक्षाला आणणं फार कठीण आहे. हा शब्द नशीन कळला आणखी सोपं सांगतो. मनाला परमार्थच लावणं हे सोपं आहे बोलण्याच्या करता, करणं किती कठीण आहे सांगू तुम्हाला. 4-5 मुलं जमले होते आणि बोलता बोलता एक मुलगा म्हटला अरे बाबा तू काही बातमी ऐकली का? म्हटलं कुठली बातमी? म्हटलं 2 मोटरसायकल सर एकामेकाला भेटले आणि दोघही जागीच ठार झाली अशी पेपरला बातमी आली आहे. त्यांना बातमी वाचली आणि प्रतिक्रिया दिली. म्हटलं मूर्ख लोक आहेत, कशीही दारू पितात नाही काय, कुठेही दारू पितात आणि कुठेही पडतात. असा तो बोलला बोलता बोलता, दारू पितात कुठे आणि कुठेही पडतात. म्हटलं मग हा पठ्ठ्या अजून अजिबात अपघात होऊ दिला नाही. ॲक्सिडेंट म्हणजे काय आपल्याला माहिती नाही. दुसरा म्हणला का रे बाबा तू कोणती गाडी चालवतो? 2 व्हीलर 3 व्हीलर म्हटलं 4 व्हीलर. म्हटलं नाही तू कोणतं व्हीलर चालवतं हे तर सांग, की हातगाडी चालवतं बाबा? तो मी बैलगाडी नाही तर हातगाडी नाही तर कोणतीच गाडी चालवत नाही. म्हटलं तू कोणती गाडी चालवतच नसेल तुझ्यानं अपघात होईल कसा? हे कोणा सांगावं की जो गाडी सातत्यानं चालवतो त्याने म्हणावं पठ्ठ्या 50 वर्षापासून ड्रायव्हिंग करते, धक्का लागू द्याला नाही काय. ज्याने कधी गाडीचं स्टेरिंग हातात घेतले त्याने काय सांगावं? हे नशीन कळलं आणखी सोपं सांगतो. ते 4-5 मुलं बोलता बोलता एक म्हणलं का रे बाबा तू कितवीला आहे? तो म्हणला 10वीला. महाराजनं सहज विचारलं का रे बाबा तू कितवीला आहे? दुसरा म्हणला 12वीला. तू कितवीला आहे? आणि महाराज आपली PhD चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयाला. म्हटलं वा अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. पुढच्याला विचारलं तू कितवीला आहे? सरे मुलं त्याच्या तोंडाकडे महाराजच्या तोंडाकडेच पाहत होते. म्हटलं का रे बाबा आतापर्यंत विचारलं कितवीला आहे? तू सांगतो 10वीला आहे, 12वीला आहे, PhD करतो, MA करतो, नेट करतो, सेट करतो, काय असं नसेल सांगितलं.
आणि आता तू डायरेक्ट इकडे एकामेकाच्याकडे पाहताही भानगड काय. म्हटलं महाराज हे 11वीत 11 वेळा नापास झालं, तरी ऑनलाईन क्लास होते. म्हटलं गिनीज बुकमध्ये नोंद कर. मग 11वीत नापास झालं म्हणजे गिनीज बुकमध्ये नोंद कर, असं त्याने पराक्रम केला. असं बोलता बोलता एक मुलगा हा पठ्ठ्या अजून नापासच झाला आणि हे 11वीत बिलिंदा नापास झालं. मग त्या मुलाला विचारलं, का रे बाबा तू नापासच झाला आणि तू शाळा किती शिकला. म्हणे महाराज शाळेतच गेलो नाही. आता सांगा, जे बिलिंदर शाळेत गेलं नाही ते नापास होईल कसं, नाही का. हे कोण म्हणावं की जो अनेक परीक्षा देतो, स्पर्धा परीक्षा MPSC असेल UPSC असेल, नाना प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देतो, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, PhD पर्यंत पोहोचला, पण कधी नापास झालं नाही. त्याने सांगावं छाती टोकपणे, पठ्ठ्या एवढा शिकला पण नापास झाला नाही, नाही का. हे त्याने बोलावं. ज्यांना कधी शाळेत नावच घातलं नाही त्या बिलिंद्रानं म्हणावं का आम्ही नापास झालो नाही. त्याच्या बोलण्याला काही किंमत आहे का. तसं ज्यांनी मनाला परमार्थात आणलं त्यांनी म्हणावं मन फार चंचल आहे, नाही काय, मन परमार्थात येत नाही. ज्यांनी कधी परमार्थ केला नाही ते आम्हाला शहाणपणा शिकवता. महाराज फार कठीण आहे बरं, माळ घालणं फार कठीण आहे. मला तो घालून पाय, नाही काय. ज्याला काही माहीत नाही ते आम्हाला सांगतात हे असं पाहिजे बरं. मला त्या घरीच ठेव, विठाला विठाला. मन एवढं चंचल आहे की ते सहजासहजी परमार्थ येत नाही. त्या मनानं निर्धार केला पाहिजे. जर निर्धार केला तर त्या निर्धाराचा परिणाम त्यांना जे अभिप्रेत आहे ते कसं मिळते उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. भीष्माचार्य महाभारतीय प्रसंग सर्वांना ज्ञात. भीष्माचार्य काही साधे नव्हते, नाही काय शक्ती त्यांची, काय शौर्यत्व त्यांचं. पण जेव्हा शेवट जवळ आला कोणाचं, भीष्माचार्याचा, शरपंजरीवर पडली होती. शरपंजरीवर बाणाच्या टोकावरती ज्यांनी एका बाणानं असंख्य शिर उडवावी ही ताकद ज्यांच्या बाणात होती ते भीष्माचार्य शेवटच्या क्षणाला, नाही काय, अंतकाळच्या वेळेला शरपंजरीवर पडले. आणि शरपंजरीवर पडल्याच्या नंतर त्यांना समजलं की आता आपला अंतकाळ जवळ आला. मग जवळ आला त्यावेळेस काय केलं पाहिजे, पत्ती पिसले पाहिजे नाही. आता दुर्दैव असं आहे की परमार्थ हा तरुणपणापासून लहानपणापासून म्हातारपणापर्यंत टिकला पाहिजे. पण लोकांचा असा समज असते की काहींनी म्हातारपणात केला पाहिजे, काहीचा असं समज असते हे लहान पोराचं काम आहे, काहीचं असं समज असते हे तरुणपणाचं काम आहे. काही पहिले चांगले असतात नंतर सुधरतात, काही पहिले सुधरेल असतात नंतर बिघडतात. विठाला विठाला. साधाबाई समजा आता आंबे आले ना, आंबे घालू महाराज. आंबे कच्चे असतात. कच्चे कसे लागतात, कच्चा आंबा पण तो आंबा जेव्हा परिपाकला येते, पूर्णत्व येते, तेव्हा तो आंबा कसा लागतो, गोड लागतो. पहिले आंबा कडू असला तर चालते, आंबट असला तर चालते, पण शेवट त्याचा गोड झाला पाहिजे, नाही काय. तो पहिले किती आंबट जाऊ दे, त्याचा स्वभाव असतो आंबटपणाचा, कळवटपणाचा. पण जेव्हा तो पिकतो ना तेव्हा तो चाखत राहावासा वाटतो. पिकली शेंदे कडूपणे गेले तसं. पण काही आंबे एवढे विचित्र असतात की ते कच्चे असताना खूप गोड वाटतात. जेव्हा कच्चे असताना झाडाचं तोडलं तरी गोड वाटते. आंबट आंबा पण गोड लागतो. पण जसे जसे पिकतात आणि मग ते मार्केटमध्ये रसाले येतात तेव्हा लोकांना महाराज हा दिसायलाच चांगला आहे, हा आंबा काही कामाचा नाही. अरे म्हटलं पहिले तर खूप गोड होता, म्हटलं पहिलेच गोड होता, आता तो गोड राहिला नाही. तो होता पहिले गोड पण आता तो नासला आंबा, आता काही कामाचा नाही. ही वेळ येऊ नये एवढ्याकरता मनाला बंधन घालायला लागते, नाही का. पहिला आपलं काय झालं, आपण कसं गेलो हा विषय आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. मी म्हणतो म्हणून नाही, माऊली ज्ञानोबराय सांगतात, तो पूर्वी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमच अधिकारी. पहिलं काय होतं सोडून द्या, पण आता आपण समर्थाच्या सेवेत आलो ना, आपल्यासारखे भाग्यवान कोणी नाही. विठाला असे भीष्माचार्य जेव्हा शरपंजर पडले, शेवट आला, शेवटच्या क्षण मोजता मोजता त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले, पितांबर कसी हो, होठो पे कुछ हसी हो, नाही काय. माझा अंतकाळ तेव्हा येऊ जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर. माझ्या मुखात देवाचं नाव यावे आणि त्यावेळेला माझा देहातून माझा प्राण निघून जावा, ही अवस्था जीवनात प्राप्त व्हावी
याच्यासाठी परमार्थ करावा लागतो. एरवी परमार्थ करण्याची काही गरज नाही का. आणखी सांगू, परमार्थ शेवट चांगला व्हावा म्हणून करावा लागतो. कशा करता? कारण प्रपंचात माणसाचं वय वाढलं, प्रपंचात माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होते आणि परमार्थात वय वाढलं की माणसाची किंमत वाढत असते. आणखी सोपं सांगतो, प्रपंचात वय वाढलं की माणसाच्या अंगातून चमका निघतात. समजलं? चमका निघणं. प्रपंचात वय वाढले की चमका निघतात आणि परमार्थात वय वाढले की माणूस चमकत असतो. विठाला प्रपंचातली तुमची व्यवस्था कशी असू द्या पण परमार्थातली अवस्था चांगली झाली पाहिजे. याच्याकरता समर्थ बैरागी महाराजांची सेवा आपल्या जीवनात घडू द्या, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. विठाला ठीक आहे महाराज, तुम्ही सांगता, पण समजा आम्ही एवढी मोठी समर्थाची सेवा करतो पण संत महाराज आम्हाला आम्हाला जोड धरतील, आमचा अंगीकार करतील की आम्ही बाहेर गावचे म्हणून दूर लोटतील, आम्ही दुसऱ्या गल्लीतल्या म्हणून दूर लोटतील. महाराज समजा असं होणारच नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात येते नाही ठाणो महाराज म्हणता इथं कोणाची निराशा होत नाही. कधी? समर्थाच्या जोड गेलो तर. एरवी सांगता येत नाही. कारण जो देवाकडे गेला, जो साधूकडे गेला, त्याची कधी निराशा होत नाही. तुला महाराज असं काही सांगू नका, तुमचा देव बी लवळायचा आहे, तो काही आम्हाला पावेल असं काही वाटत नाही. असं काही नाही. देव सर्वांच्या करताय. देवाचं काम आरशासारखं. आरसा काय करतो? जैसे आहे तैसे दावी तो आरसा, नकट्या कैसा पालटे, नाही काय. जर मी आरशाच्या पुढे आता उभं राहिलो तर माझ्या डोक्यामध्ये पगडी बांधलेली दिसेल, टोपी घालून उभा राहिलो तर टोपी घाललेला दिसेल, टोपी काढली, पगडी काढली, बोळखा दिसेल. आरशाचं कामात जसे असतं सेटीत फॉर टॅट, नाही काय. देव बदलू देत नाही. देवाचं काम तसंच आहे. तुम्ही ज्या भावनेनं उपासना कराला त्या भावनेनं तो पावतो. नसीम पटेल सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. 4-5 महिला यात्रेमध्ये गेल्या. यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर एका कटलरीच्या दुकानामध्ये पोचल्या आणि विचारलं, का ग तुला आरसा घ्यायचा होता ना? म्हटलं हो घे, मग आपल्या गावचंच दुकान आहे. विचारलं, का रे बाबा आरसा आहे का? म्हटलं आहे ना आजी. किती रुपयाचा आहे? म्हटलं फक्त 50 रुपयाचा. दुकानदारानं आरसा काढला, आजीच्या हाती टेकवला. आजीनं तो आरसा 2-3 वेळा निहाळून पाहिला. म्हटलं, का रे बाबा लुटायला बसला काय? मी बी नाका कनेर गावची काही दूरची नाही आहे, जरा व्यवस्थेने चांगली किंमत सांग. तो म्हटला, आजी हा बघा हा चांगला आहे, 60 रुपयाचा आहे, जरा मोठा आहे पण क्वालिटी चांगली आहे. दुकानदार म्हटला क्वालिटी चांगली आहे. आजी म्हटले, कोणाला सांगतो क्वालिटी चांगली आहे? किंमत 60 रुपये, चेहराही चांगला दिसत नाही, नाही काय. दुकानदारानं आजीकडे खालून वरून निरखून पाहिला 2-3 वेळा. म्हटलं, आजी एवढ्या चांगल्या क्वालिटीचा आरसा तू सांगतो चेहरा चांगला दिसत नाही, भानगड काय? आजी म्हटलं, मग
आम्ही लहानपणी जेव्हा घ्यायचो ना आरसा, तेव्हा नुसतं चाराण्याला आरसा मिळायचा, तोंड चांगलं दिसायचं. आजीचे बोलणं ऐकले ना दुकानदार म्हटलं बरोबर आहे आजी, जेव्हा तू हा आरसा चाराण्याला घ्यायचा आणि तोंड चांगलं दिसायचं तेव्हा 1947च्या आधीचा काळ असेल, बरोबर म्हटलं बरोबर. तेव्हा तुझे गाल सफरचंदासारखे होते नाही का, आता खोबऱ्याची नरवाटी झाली से मुख नाही का, आता नारळाच्या कवटीसारखं तुझं तोंड झालं. त्याला आरसा काय करणार आहे? आरशाचं काम आहे जशाच तसं, तसं देवाचं काम आहे जशाच तसं. देव बदलत नसतो. तुकोबाऱ्यांच्या करता तोच भगवान परमात्मा, ज्ञानोबाऱ्यांच्या करता तोच भगवान परमात्मा, संत बैरागी महाराज करता तोच भगवान परमात्मा, आधी करून निळोबाऱ्या सद्गुरू गजानन महाराज करतात तोच भगवान परमात्मा. त्यांना अनुभूती आली, आम्हाला येत नाही. याचं कारण आमच्या भक्तीत दोष आहे. विठाला महाराज नाही हो असं काही सांगू नका. आमच्या भक्तीत दोष नाही, तुमचा देवच लबाळांचा आहे, तो कोणाला पावतो आणि कोणाला पावत नाही म्हटलं असं होऊ शकत नाही. भगवान परमात्मा सर्वांच्या करता सारखा आहे, तो सर्वांना सारखा पावतो, कोणाला आपला किंवा कोणाला फरक समजत नसतो. ह्या आमच्या भक्तीत त्रुटी असल्याच्या कारण असतो, आम्हाला तसा तो फळ देतो. एरवी त्याच्यासारख्या दानशूर जगाच्या पाठीवर दाताच नाही, बाकी दाते नाही तसला प्रकार नाही. दाते आहेत पण फक्त दाते म्हणण्याच्या लायकीचे आहेत नाही काय. सुभाषितकार म्हणतात, चंदन चंदन घीस गए रहे नेमके खोड, दाते दाते चले गए रहे चपाती छोड नाही का. चंदनाचे झाड संपले, आता फक्त निभाचे खोळे शिल्लक आहे. तसे दान देणारे दाते संपले, आता फक्त खाते शिल्लक आहे. इथल्या बाबतीत बोलत नाही बरं, हे दानशूर दात्याच्या माध्यमातूनच झालं नाही काय. आजची पंगत होती, 2-3 दात्यांनी पंगत दिली. एरवी जरी विचार केला तर दान देण्याची दानातच लोकांची राहिली नाही, दान द्यावंसं वाटत नाही. दाता म्हणायचं फक्त भगवान परमात्म्याला. एरवी दाते कसे सांगू तुम्हाला, भजन करा विठाला. एका ठिकाणी असंच उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ 2:30-3 वाजताचे भजन रंगात आलं. अशी गाणारी मंडळी होती, अशीच वाजणारे होते, फक्त असा कीर्तनकार नव्हता. कारण याचं कारण मी पहिलेच त्यांना सांगितलं, 2 नंबरची बिल्डिंगहून 4 नंबरच्या बिल्डिंगवर जायचं आणि 4 नंबरहून 2 नंबरला यायचं, बरोबर ना बाबा. आता भानगड अशी झाली की सर्व होते 2 नंबरचे माणसं, 2 नंबरच्या स्वराचे, बरं 2 नंबरचे नाही तुम्ही 1 नंबरचे आहे त्या स्वराचे माणसं. आणि आता हे 4चं 2चं कुठे काही पाटलं बसणार नव्हतं, म्हणून त्यांना पहिलेच खोनवलं मी की आपण त्या पद्धतीने बसत नाही, पण तुमचं चालू द्या विठाला. प्रकारची गुणी गायक वादक मंडळी भजन सुरू झालं. तुमच्यासारखे असंख्य श्रोते श्रवण करण्यासाठी बसले आणि माझ्यासारखा आला आणि त्यानं त्या पंख्याचं बटन बंद केलं. दुपारची 2:30 वाजताची वेळ, सगळ्या लोकांचं लक्ष त्या पंख्याकडे गेलं, कारण एकटाच पंखा चालू आहे आता. म्हणजे भजनातला विषय सांगतो बरं, कीर्तनातला नाही. आणि तोही पंखा बंद पडला. काय झालं म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात. तो माणूस तिथे बसला होता बटन दाबणार. त्याला विचारलं, का रे बाबा, का रे पिंट्या, हे काय केलंस तू, पंखा का बंद केला? म्हटलं महाराज मीच बंद केला. मला तू बंद केला हे आम्हाला कळलं, पण का? म्हणजे जोपर्यंत पंखा चालू होता ना तोपर्यंत त्या पंख्याकडे कोणीच पाहत नव्हतं. अरे म्हटलं नसेल कोणी पाहत, पण तो हवा तर देत होता. म्हटलं तसं नाही, त्या पंख्याच्या पात्यावर पठ्ठ्याचं नाव लिहिलं, सखाराम तुकाराम गोडबोलेस यांच्याकडून सप्रेम भेट. म्हटलं म्हणजे हा पंखा चालू असल्यामुळे इकडे कोणी पाहत नव्हतं, त्या पंख्याच्या पात्यावरचं नाव वाचता येत नव्हतं, ते सर्वांना दिसावं म्हणून बटन बंद केलं. हे दाते कळलं तुम्हाला. दान देतात पुंगी बाहे, कळलं ना. या पद्धतीचं दान देण्याची वृत्ती आहे नाही काय. पण दाता जर म्हणसाल तर भगवान परमात्मा आहे. एरवी दात्याची माझ्याकडे यादीच आहे, 4-5 लोकांचे नावं सांगतो. दामन्य आहे का आपल्या गावात कोणी भाऊ आहे ना, धोपन्य, भोंगे, चोखे असले तरी नाही म्हणा, कारण मला अर्धा घंटा सांगणंच आहे नाही काय. हा भले नंतर हो म्हणा काही म्हणा, पण या नावाचे नाहीत ना, त्याचं फुकटचं इन्व्हेस्टिगेशन चालू होऊन जाईल. विठाल आहे विठाल. दान देणारे लोक त्यासाठी दान देण्याची दानत पाहिजे, लायकी पाहिजे. किती कृपण माणसं आहे की 2000 लोक पंक्तीत जेवण करायला बसले आणि एवढे मोठे पंक्तीत जेवण करणाऱ्या बसणाऱ्यांच्या लोकांच्या करता वरण भात पोळीची पंगत होती, त्याच्यामध्ये तुपाची धार होती. आता आम्ही जेवताना संतोष भाऊनं खूप तूप वाढलं नाही काय, पण त्या पंक्तीतला विषय सांगतो. तूप होतं, पण ते तूप कोणतं होतं? वनस्पती तूप. तुझं तेल म्हणू की तूप रे नाही का, तेल तूप
नहीं का डालडा रे तो डालडा त्या धड तेलही नाही आणि धड तूपही नाही असा 100 ग्रॅम डालडा 2000 लोक पंक्तीत जेवायले आणि वाळायले काय होतं साडी नाही चम्मच नाही काय होतं दामन दामच पोते शिवण्याचं हा पोते शिवण्याचं दामन त्या वाटीत तो बुडवायचा आणि दामनाला जेवढा डालडा तूप लागेल तेवढा पात्रात टाकायचं चालला पुढे कशाच्या करता कारण पुऱ्या पंक्तीला 100 ग्रॅम तूप पुरलं पाहिजे किती कंजूस माणूस जो दामनानं तूप वाढते तो कुठे दानधर्म करेल का हो नाही याच्याकडनं शक्यच नाही बरं दुसरा वर्ग याला म्हणतात दामन्य दुसरा धुपन्य तो तर एवढा विचित्र आहे आमच्या भागात पद्धत आहे तुमच्याकडे मला माहिती नाही पंक्तीमध्ये एखादा माणूस हातामध्ये पत्रावळी घेते त्याच्यामध्ये 2-3 पोळ्या ठेवतो त्याच्यात थोडासा विस्तव ठेवतो इकडे आहे का पद्धत थोडंसं तूप टाकतो पुऱ्या पंक्तीत फिरवतो है ना बाबा त्याला काही धुपारणे किंवा अंगारकी म्हणतात बरोबर ना हा तो पुऱ्या पंक्तीत तूप फिरवतो म्हणजे 1 चम्मच त्यात तूप टाकतो पुऱ्या पंक्तीत धूप फिरवतो लोकांना सांगतोय तुम्हाला पावलं तूप आम्ही पंक्तीत फिरवतो धूप आणि आम्ही असं करतो म्हणजे पुऱ्या लोकांनी 1 चम्मच तुपाचा वास द्यायचा आणि पंक्तीत तूप वाढल्याचं समाधान मानायचं आहे किती कंजूस माणूस याला म्हणतात धुपन्ने हे पुरले याच्यापेक्षा काही विचित्र आहेत कंजूस नाही काय त्याचं जेवण झालं आणि म्हटलं खाऊ पान सुपारी म्हटलं पान खाण्याची पद्धत आमच्याकडे नाही सुपारी आहे म्हटलं सुपारी आहे म्हटलं ही दरवाजाला लटकवलेली आहे म्हटलं काही अडकित्ता सूळ आहे काही फोडण्यासाठी दगड धोंडा म्हटलं महाराज त्याची गरजच नाही म्हटलं का ते सुपारीच्या जवळ जायचं नुसतं चोखायचं सोडून द्यायची का सुपारी संपली नाही पाहिजे 200 रुपये पाव आहे फक्त सुपारी तोंडात धरायची सोडायची किती कंजूस माणूस त्याला म्हणतात चोखे का सुपारी चोखायची सोडून द्यायची हे चोखे तरी पुरले याच्यापेक्षाही एक वर्ग कंजूस आहे तो दुसऱ्या दिवशी पंक्तीत लोक त्याच्या घरी गेले म्हटलं का भाऊ काल आमच्या घरी सुपारी चोखायला होती तुमच्या घरी असेल ना म्हटलं आपल्या घरची चोखायची नाही म्हटलं मग नुसतं हुंगायची का कारण चोखून एक दिवस समाप्त होईल आता विचार करा एवढे जे कंजूस मार्ग आहे इतका जो कंजूस वर्ग आहे तो काय दानधर्म करेल असा जर दानधर्म केला असता तर एवढं मोठं छत उभं राहिलं असतं का नाही काय 7 लाख रुपये खर्च करून आईसाहेबांचं मंदिर उभं झालं कशाच्यामुळे कंजूसपणाच्यामुळे नाही तुम्ही लोकांना अथक प्रयत्न केले नाही का हाडाचे काढ रक्ताचं पाणी केलं आणि आपण मिळवलेला पैशातला काही भाग घर खर्च करता परमार्थात खर्च केला त्याचा परिपाक एवढी मोठी भव्य वास्तू उभी राहिली ही समर्थाची सेवा आणखी समर्थाच्या सेवेचं सांगू जेव्हा सद्गुरू गजानन महाराजांचा एक लाडका भक्त गणू जवरी नाही काय गरीब अवस्था आणि गरीब अवस्थेमध्ये गणू जवरी ज्या शेतामध्ये बोरचं काम करणं झालं ब्लास्टिंग नाही काय तिथं काम करणं सुरू असताना तिथपर्यंत पोहोचला त्या मिस्त्रीनं मजूरनं पाहिलं की खाली तळाला आपण जो बार सोडलाय तो खालपर्यंत अजून पोहोचला नाही हा का फुटत त्याचा स्फोट का होत नाही हे शहानिशा करण्यासाठी कोणाला तरी खाली पाठवलं पाहिजे मग कोणाला पाठवायचं कोण जाणार तिथं कारण खाली गेला म्हणजे सेकंदात ब्लास्ट होणार कधी मरेल सांगता येत नाही मग कोण जायचं आता कोण जाणार तिथं एकच जात असतो जो गरीब आहे तो कारण गरिबी फार विचित्र आहे गरीब माणसाला पुढे ढकलून द्यायचं मग गणू जवऱ्या हातचा सापडला तसा उतर खाली आता गणू जवरीस तो उतरला खाली उतरला रसा तळापर्यंत पोहोचलेली जी पुंगडी जी दारूची पुंगडी असते दारू म्हणजे पिण्याची नाही ब्लास्ट करण्याची ती खालपर्यंत टेकली की नाही शहानिशा करण्यासाठी तो पोचला हातातली बारूची पुंगडी सटकली आणि सेकंदात ब्लास्ट झाला काय झाला जेवढ्या जोरात आवाज झाला जिकडे तिकडे दगड धोंडे उडाले आणि गणू जवऱ्या खालीच विहिरीत अटकला जसा गणू जवरी खाली विहिरीमध्ये अटकला त्या टायमात लोकांना वाटलं हा आता मेला हा संपला नक्की याच्या चितळ्या उडल्या असतील हा मृत झाला असेल हा जिवंत असण्याची शक्यता लोकांनी नाकारली आता काही खरं नाही जिकडे तिकडे लोक त्याची बॉडी शोधण्यासाठी गेले काय कुठं त्याचे शरीराच्या पालट्या दिसतात काय पण कुठंच दिसलं नाही पण झालं काय गणू जवऱ्या जिथं आत बसला होता तिथं आत असताना त्यांनी सद्गुरू गजानन महाराजचा धावा सुरू केला आणि सामर्थ्याने
महाराज सांगतात सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. सद्गुरू गजानन महाराजच्या नामाचा जयघोष केला, समर्थाच्या नामाचा जयघोष केला तर कितीही संकट आले तर काय होतं, गणू दौऱ्यासारखा एक व्यक्ती ब्लास्ट करताना विहिरीत जो अटकला होता तिथे एखादा दगड धोंडा अटकावा, त्या धोंड्याच्या आत कोण जवरी राहावा, पण उरलेल्या एखाद्या गोट्याचा सुद्धा त्याला स्पर्श होऊ नये, त्याचं तिथं चांगल्या प्रकारे रक्षण व्हावं. ही ताकद समर्थांच्या सेवेची असते. ती सेवा, ती सेवा, ही साधना जो कोणी आपल्या जीवनामध्ये करतो त्याच्या जीवनातल्या भीतीची निवृत्ती होते. हा या अभंगाचा अर्थ आहे. आपल्या हातून घडावी म्हणून हाताने एक वेळ टाळ्या वाजवा आणि मुखाने भजन करा. समर्थाची सेवा ज्यांच्या हातात आपल्या ज्यांच्या जीवनामध्ये घडली त्याच्या जीवनातली कुठलीही भीती शिल्लक राहत नाही. कारण सेवा जर करत असेल तर सेवेचा परिपाक असा की भगवान परमात्म्याची, बैरागी महाराजांची कृपा, समर्थांची कृपा त्या साधकाच्या जीवनावरती निश्चित होते. ते कृपा आपल्या जीवनात व्हावी, आपण कृपा पात्र व्हावे तेवढ्या करता हा सप्ताह आहे. हे उत्सव कशाच्या करता असतात? आनंद प्राप्त व्हावा एवढ्या करता उत्सव आहे. एरवी उत्सवाची काय गरज आहे? ते सुख, तो आनंद सर्वांना मिळावा. कारण हे पृथ्वीचे उत्सवी आहे, हे सृष्टी एक उत्सव आहे. त्या सृष्टीमध्ये आपण राहतो, तो आनंद आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्या उद्देशाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा आहे. आपल्या इथे हरिभक्तपरायण मिश्रा महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून घोघशी ज्ञानरूपी गंगा वाहत आहे. त्या ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करण्याची परवानगी तुम्हा आम्हा समस्त भाविकांना प्राप्त झाली. हे तुमचं आमचं मदभाग्य आहे. आणि तद्निमित्तानं हरिकीर्तन आहे. कारण एवढा मोठा सप्ताह एवढ्या आनंदात होणं इतक्या छोट्याशा गावात हे की साधी बाब नाही. एवढ्याकरता आपल्या संस्थेचे अध्यक्ष असतील, विश्वस्त असतील, उपाध्यक्ष असतील, माजी इन्स्पेक्टर साहेब असतील, भाऊ आहेत, मला सर्वांच्या नावांचा परिचय नाही, पण या सर्व लोकांनी अथक मेहनत घेतली. आणि या सर्वांच्या मेहनतीमध्येच तुम्हा सर्व श्रोते मंडळीची मेहनत की तुम्ही 2 तास कीर्तनाला, 5-6 तास भागवत कथेला वेळ देताय, हे तुमची मेहनत. तुमच्या मेहनतसोबत मृदंगाचार्य महाराज, मृदंग मेरू मृदंगाचार्य, गायनाचार्य उत्कृष्ट मंडळी आणि आमचे बालू महाराज, आमचे गजानन महाराज, नाही काय, या सर्वांच्या प्रयत्नानं हा कार्यक्रम होतो. सर्वांचे अथक प्रयत्न आहे, त्याचा परिपाक की इथं कीर्तन सेवा, इथं हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे. आणि काळजी करून तुम्हाला सांगितलं होतं मी की 12 वाजेपर्यंत कीर्तन सोडत नाही. तुम्ही झोपले तरी सोडत नाही, तुम्ही उठून जासाल तर जा. हे ज्याचं घोंगळा तो एकटा राहिला तरी चालते ना, उठून जात नाही म्हणा. कारण मला माहिती आहे की खरोखर तुम्ही खूप 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 तुमचं किती वर्णन केलं, किती स्तुती केलं तर कमी आहे, नाही काय. की आल्यापासून शांत जसे तसे बसले. एरवी लोकांना 10 वाजले की चटक लागते उठायची. एक जण 10:30 जातो, एक जण 11:45 जातो. आणि शेवटच्या चरणा लोक आलं की फक्त महाराजचे 2 चरण जागेवर दिसतात, बाकी सगळ्याचे चरण सटकलेले असतात. विठाला विठाला विठाला. विषय असा सुरू होता की जगद्गुरु तुकाराम असा तुका म्हणे येथे नाही दुजी परी, राया रंक सारी देवापाई,
देवाजवळ आपलेपणा दुजेपणा नसतो. त्याच्याकडे जोही गेला त्या साधकाची भगवान परमात्मा स्वीकार करून त्या साधकाची जी इच्छा किंबहुना जो सेवेचा परिपाक आहे ते फळ त्याला मिळत असते. तेवढ्या करता त्या साधकाने त्या भगवान परमात्म्याची केस असेल किंबहुना त्या महापुरुषी सेवा जीवनामध्ये केली पाहिजे. ती सेवा किती करावी शेवटचं उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. ज्यावेळेस ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ ज्ञानोबरांनी निर्माण केला आणि शेवटी सद्गुरुनाथांच्या समोर ठेवला. सद्गुरूंच्या नैऋत्यनाथांच्या समोर ठेवलेला ग्रंथ प्रसादान मागितलं. आणि जेव्हा शेवटचा काळ म्हणजे संत महात्म्यांच्या करता काळ येत नसतो, परंतु ज्या दिवशी ज्ञानोबरा समाधीला जाणार तो दिवस जवळ आला आणि ज्ञानोबरा समाधीला बसणार. त्यावेळेला जसे तुम्ही कीर्तनासाठी असंख्य लोक जमल्यात ना, तसे तत्कालीन असंख्य साधू पुरुष महात्मे ऋषी मुनी सर्व काही लोक तिथं जमले. आणि असे असताना तिथं भगवान परमात्मा आहे, आईसाहेब रुक्मिणी सर्व समाज तिथं जमला असताना एक साधू पुरुष तिथं रडू लागला. का? कारण माझा ज्ञाना आता जातो, माझे ज्ञानोबऱ्या हृदयाचं दुःख झालं. दुःख तुम्हा समस्त लोकांना होईल यात नवल नाही हो. जेव्हा जग रडते ना तेव्हा जगातल्या रडणाऱ्या लोकांचे अश्रू पुसण्याची ताकद भगवान परमात्म्यामध्ये. तो भगवान परमात्मा सर्वांचे अश्रू पुसतो. मात्र या ठिकाणी साक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा सुद्धा रडू लागले. जेव्हा देव रडतात तेव्हा आईसाहेब रुक्मिणीने पाहिलं आणि म्हटलं, देवा तुम्ही रडावं, तुम्ही जगाचे अश्रू पुसण्याचं काम करणारे तुम्ही आज रडावा ही भानगड काय? त्यावेळेला भगवान परमात्मा सांग, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. आहे का? भगवान परमात्मा रुक्मिणी सांगतात, रुक्मिणी हा पहिला योगी मी पाहिला. आहे का? हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची, याच्यासारखा दुसरा योगी पुरुष मी पाहिला नाही. असा होणार नाही. यावर चंद्र दिवाकरू आधी झाला नाही आणि पुढे होणार नाही. पाहता पाहता भगवान परमात्म्यानं वर्णन करता करता शेवटी आईसाहेब रुक्मिणीच्या सुद्धा डोळ्याला अश्रूची धार लागली. आणि जेव्हा आईसाहेब रुक्मिणीच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा भगवान परमात्मा रुक्मिणी माता म्हणजे देवानं माताने म्हटलं बरं, हे आपले शब्द आहे. भगवान परमात्मा रुक्मिणी माता, रुक्मिणी मी रडत होतो तेव्हा तू मला बोलत होती तुम्ही का रडता, आणि आता तुमच्या डोळ्यातून अश्रू याचं काय भानगड काय कारण? त्यावेळेला रुक्मिणी माता देवाला सांग, देवा त्याचं कारण आहे. मला रडू येणे यात विशेष नाही, तुम्ही रडलं मला हे विशेष वाटलं, पण मी का रडते? कारण धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ती माता धन्य की जिच्या पोटी असा जन्माला येतो कोण? ज्ञानोबरासारखा. त्याला जगाचा मला देव रडला, आदिशक्ती रडली, नवे संत निवृत्तीने नाथ महाराज जे कधी वृत्तीवर येत नाही ते सुद्धा रडले. का? पुत्र व्हावा ऐसा, शिष्य व्हावा ऐसा. नाही का? ज्ञानोबरांनी सद्गुरूंची एवढी सेवा केली की निवृत्तीनाथांनी म्हणावं की गुरु शिष्यपण सिद्धी नेले, आज्ञा उल्लंघन नाही केली येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. याचा परिणाम ते रडले. ना आजची अवस्था अशी आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एका ठिकाणी शाळेचं ओपनिंग झालं आणि रस्त्यावरती शाळा असल्यामुळे तिथे एक पाटी लावली. पाटीवरती लिहिलं होतं, अपनी गाडी धीरे चलाइए ताकि कोई बच्चा गाडी के नीचे ना आए. ठीक आहे? तिथं स्पीड ब्रेकर लावलं आणि तिथं बोर्ड लावला की अपनी गाडी जरा धीमे चलाए ताकि कोई बच्चा गाडी के नीचे ना आए. असं त्या शिक्षकांनी शाळेवाल्यांनी बोर्ड लावलं. कशाच्या करता? मुलगा अपघातात जाऊ नये त्याच्याकरता, शाळेच्या विद्यार्थ्याचा अपघात होऊ नये त्याच्याकरता. पण मुलं एवढे बिलिंदर, दुपारची शाळा सुटली, खिशातली तंबाखूची पुडी काढली मुलांनी आणि त्या बोर्डाच्या पुढे अपनी गाडी जरा धीमे चलाइए, याद रहे अपनी गाडी जरा धीमे चलाइए की कोई बच्चा गाडी की नीचे ना आए. एवढं शाळेनं लिहिलं होतं. त्याच्या पुढे चुन्यानं पोरानं लिहिलं, याद रहे अपनी गाडी धीमे चलाइए कोई बच्चा गाडी के नीचे ना आए. मग याद रहे की कोई भी मास्तर बच न जाए. नाही काय? मुलगा गाडीच्या खाली आला नाही पाहिजे, मास्तर जगला नाही पाहिजे, ही आजची अवस्था आहे. म्हणून आज सर्वात महत्व काळाची गरज आहे मुलांना संस्कार देण्याची. नाही काय? आणि संस्कार घरातून तयार होतात. जर संस्कार लहानपणीच जर चांगले दिले तर तो मुलगा मोठा चांगला होतो. आपले संस्कार लहानपणी कसे असतात? ए लबाळ्या, मूर्खा, गाढवा, लहानपणी बाई किती मूर्ख आहे असं बोलतो. हे ठीक आहे हो, आई त्याला पाळण्यात घालते आणि ते मुलगा रडले की त्याला झोका देते. ये रे आकू तुझे कान का. कोण म्हणते? आई. काकू आकू ये तुझे कान का
कापू. जो मुलगा लहानपणी कान कापू शिकवले जाते, तो मोठ्यापणी कोंबडे कापू, बोकळे कापू, माणसं कापू, माना कापू, किशे कापू. का? संस्कार तसे असतात. छत्रपती शिवाजी महाराज असे सहज नाही घडले. मग आईसाहेबनं पोवाड्या म्हटले होते, आईसाहेब जिजायानं. आईसाहेब म्हणते, रिपू रक्ते भू तुझे करण हानीन, स्वातंत्र्य गर्यानीन. नाही का? आईसाहेबांना म्हटलं, शत्रूच्या रक्ताला तुझा अंग धुईन आणि स्वातंत्र्य घरी आणि त्याचा परिपाक असा हिंदवी स्वराज्य व्हावे. ही जी श्रींची इच्छा होती हे पूर्ण करून दाखवली. कारण त्यांनी मातोश्रींची सेवा केली, स्वराज्याची सेवा केली, आई भवानीची सेवा केली. त्याचा परिपाक स्वराज्य आलं. त्या स्वराज्याचा परिपाक आपल्या घराच्या पुढे तुळशी माळा आल्या, त्या स्वराज्य आपल्या तुळशी वृंदावन आले, त्याचा परिपाक आपल्या गळ्यात माळा आल्या आणि आपल्या मंदिराच्या कळशाभूत राहिले. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा होती. जर तुम्हाला सेवा करण्याची इच्छाच असेल तर छत्रपतीचा वारसा आपल्या अंगात रुजू द्या आणि वारकरी संप्रदायाची माळ आपल्या गळ्यात ठेवा. व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीपासून दूर राहा. जर व्यसनाच्या आहारी गेला तर काय होते मी सांगायला नको, आणि फॅशनमध्ये काय होते की सांगायलाच नको. फॅशनमध्ये दुकानात माणूस साडी घेतली की पळतच सुटला घराकडे. म्हटलं का रे बाबा कोण पळत सुटला? मला महाराज हे सकाळची फॅशन आहे. म्हटलं मग घरी जायपर्यंत जर मॉडेल बदललं, फॅशन बदलली तर, कारण पत्नीला साडी पडणार नाही. कारण 5-5 मिनिटावर फॅशन बदलतं लोकांची. ती फॅशन आणि व्यसन या दोन गोष्टीपासून दूर राहा. जर आपण असं दूर राहिलं, समर्थाची सेवा केली तर आपल्या जीवनात काहीच कमी राहणार नाही. ती सेवा कशी करायची? ज्ञानेश्वर